कोर्स घ्यावा, तर तो सुद्धा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे, हे लक्षात घ्या. जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील. त्याची फी फक्त 149 रुपये, 1.5 वर्ष कालावधी आहे. या ठिकाणी प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल, टॉपिकनुसार आपण त्या ठिकाणी चालू घडामोडी कव्हर करतोय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात. याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला या कोर्सचा, सगळ्या कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करा तुमच्या मित्र. समान नागरी कायदा लागू करणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य कोणतं ठरलं? आता इथं शब्दप्रयोग बघा, स्वातंत्र्यानंतरचं. ऑप्शन बघा, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि उत्तर प्रदेश दिले. तुम्हाला असं विचारलं, स्वातंत्र्यापूर्वी कोणत्या राज्यानं समान नागरी कायदा लागू केला होता? तर त्याचं उत्तर गोवाला असतं. काय आलं असतं? गोवाला असतं. पण स्वातंत्र्यानंतरचं विचारतंय म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे? स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य कोणतं ठरलं? तर स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे राज्य ठरलं की ज्यांनी समान नागरी कायदा लागू केला. त्यासाठी त्यांनी एक समिती नेमली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार त्यांनी समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला होता. बरं, समान नागरी संहिता लागू करण्यात आली म्हणजे काय झालं? तर जे विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक वारसा याबाबतचा नियम आणि निकष असतात ना, विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तकचं जे नियम आणि निकष, तर हे सर्वांना समान पद्धतीनं लागू केले जातात. ओके, त्याच्यामुळं हे राज्य चर्चेत होतं. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2023 यानुसार 6व्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? बरं, असं का विचारलं? पहिलं राज्य पहिल्या क्रमांकावरचं विचारलं नाही, दुसऱ्या क्रमांकावरचं विचारलं नाही, डायरेक्ट 6व्या क्रमांकाचं. तुम्हाला समजलं पाहिजे, कारण मी फोकस कशाला केला इथं आपण? तर महाराष्ट्र राज्याला फोकस केलाय. पण तुम्ही म्हणाल, हा नीती आयोगाचा जो वित्तीय आरोग्य निर्देशांक आहे 2023चा, आता आपल्याला अभ्यास का करायचा आहे? कारण जरी तो निर्देशांक, जो रिपोर्ट आहे तो वित्तीय आरोग्य निर्देशांक 2023चा, तर तो प्रकाशित कधी झाला हे महत्त्वाचं आहे. प्रकाशित झाला होता 30 जानेवारी 2025ला. 30 जानेवारी 2025ला हा रिपोर्ट प्रकाशित झाल्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. मग तुम्हाला असं म्हटलं, आता हा वित्तीय आरोग्य निर्देशांक दिले, महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर. मग पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य असणार आहे? पहिल्या क्रमांकावर राज्य असणार आहे ते म्हणजे ओडिसा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे छत्तीसगड. ओडिसा आणि छत्तीसगड पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर? 6व्या क्रमांकावर. एवढं इथून लक्षात घ्या. वित्तीय आरोग्य निर्देशांक हा कोणी डिक्लेअर केला? नीती आयोगानं. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2015 बरोबर. नीती आयोगाची मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याने नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोग स्थापन केलेला होता. हा घटक महत्त्वाचा. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न बघा, उपक्रमाशी निगडीत पहिलं राज्य या संकल्पनेनुसार अचूक नसलेली म्हणजे चुकीची असलेली जोडी ओळखायला सांगितले. पहिलं बघा, सिक्कीम AI ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारं पहिलं राज्य. बरोबर आहे, सिक्कीम लक्षात ठेवा. सिक्कीम का फेमस आहे? AI ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारं राज्य सिक्कीम महत्त्वाचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र $500 अब्ज अर्थव्यवस्थेवर लढणारी भारतातील पहिली राज्य. पहिल्या राज्यामधलं ते येतेच की $500 अब्ज अर्थव्यवस्थेवर लढणारी भारतातील पहिली राज्य. बरोबर आहे. त्रिपुरा मानवाधिकार न्यायालय सुरू करणारं पहिलं राज्य. आता त्रिपुरामध्ये मानवाधिकार न्यायालय सुरू करणारं पहिलं राज्य हे पश्चिम बंगाल आहे. लक्षात घ्या, वेस्ट बंगाल. म्हणजे मानवाधिकार न्यायालय सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल आहे. इथं त्रिपुरा दिल्यामुळं हे विधांतर, हे जोडी तर डेफिनेटली चुकीचे. आणि चौथं बघा, समुद्र तटावरील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडू. बरोबर आहे, तमिळनाडूमध्ये समुद्र तटावरच्या पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन झालं. न्यूज चर्चेमध्ये होती. महत्त्वाचं म्हणजे इथं चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. का? तर मानवाधिकार न्यायालय सुरू करणारं पहिलं राज्य त्रिपुरा नसून ते पश्चिम बंगाल आहे. मग त्रिपुरा काय आहे? त्रिपुरामध्ये कशासाठी फेमस आहे रिसेंटली? तर रिसेंटली प्लास्टिक मतदार ओळखपत्र देणारं भारतातलं पहिलं राज्य आहे. त्रिपुरा काय आहे? प्लास्टिक मतदार ओळखपत्र देणारं भारतातील पहिलं राज्य आहे ते त्रिपुरा आहे. हे तुम्ही इथं लक्षात असू द्या. ठीक आहे. तुम्हाला समजा मी असा प्रश्न विचारला, गुगल क्लासरूम सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? उत्तर असणार महाराष्ट्र. किंवा धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारं महाराष्ट्रच. हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न बघा, तुम्हाला 4 विधानं दिली आहेत. कोणतं विधान असत्य ते ओळखा म्हटलंय. पहिलं विधान आहे, इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने
जानेवारी 2025 मध्ये केलेले प्रक्षेपण हे 100वे प्रक्षेपण होते. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जानेवारी 2025 मध्ये 29 जानेवारी जर पर्टिक्युलर तुम्हाला बघायला गेलं तर 29 जानेवारी येते. त्याच्यामुळे पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे. 100वे प्रक्षेपण यामध्ये एकाच वेळी 100 उपग्रहाचे प्रक्षेपणाचं आहे. 100वे प्रक्षेपण म्हणजे याच्यामध्ये 100 उपग्रह प्रक्षेपण करायचं असं नाही आहे. हे विधान चुकीचं आहे, ते लक्षात घ्या. ओके, आपण जे 100वे प्रक्षेपण आता केलं तर त्यामध्ये भारतानं कोणता उपग्रह सोडला? भारताचा आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटामधून सोडला. बरोबर. कोणता उपग्रह होता भारताचा? तर भारताचा उपग्रह होता NVS-02. NVS-02 हा उपग्रह यामध्ये सोडण्यात आलेला होता. मग आता 100व प्रक्षेपण आता झालं. मग पहिलं प्रक्षेपण कधी झालं होतं? 1979ला. 10 ऑगस्ट 1979 ही तारीख येते. त्यावेळी पहिलं प्रक्षेपण झालेलं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. इस्रोने आतापर्यंत 548 उपग्रह सोडले आहेत आणि आतापर्यंत 433 परदेशी उपग्रह. हे सुद्धा विधान बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे. ओके, हे लक्षात. प्रश्न होता, भारतातील रामसर स्थळामध्ये खालीलपैकी कोणत्या 2 शहरांचा समावेश झालाय? रामसर स्थळामध्ये कोणत्या 2 शहरांचा समावेश झालाय? ऑप्शन बघा. तुम्हाला ऑप्शन मी वाचून दाखवायला वेळ घालवत नाहीये. इथं करेक्ट आन्सर येतं. भारतातील रामसर स्थळामध्ये रामसर शहर म्हणतोय हा नवीन घटक आहे. तर इंदोर आणि उदयपूर हे 2 शहर आहेत की ज्यांचा यामध्ये समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जानेवारी महिन्यातील साजरा केला जाणारा दिवस नाही? तुम्हाला थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारला आहे की जानेवारी महिन्यात साजरा न केला जाणारा दिवस कोणता? तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येईल. लगेच उत्तर देता येईल तुम्हाला की जागतिक योग दिन हा 21 जूनला असतो. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये असणार आहे का? नाही. राष्ट्रीय युवा दिवस हा कधी असतो? राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारीला असतो. ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. राष्ट्रीय मतदार दिवस MPSC मध्ये अलीकडे यावर प्रश्न विचारण्यात आलाय. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असतो. 25 जानेवारी हा काय? राष्ट्रीय मतदार दिवस. आणि राष्ट्रीय पक्षी दिवस कधी असतो? तर राष्ट्रीय पक्षी दिवस हे 5 जानेवारीला असतो. तुम्हाला विचारले जानेवारी महिन्यात साजरा केला जाणारा नाही तर जागतिक योग दिन, कारण तो 21 जून रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पुण्यभूषण पुरस्कार 2025 नुसार महाराष्ट्रातील कला क्षेत्रातील पुण्यनशी आहे, पद्मभूषण आहे. कला क्षेत्रातील कोणाला जाहीर झाला? म्हणजे पद्मभूषण पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील कोणाला जाहीर झाला असं तुम्हाला विचारलेलं आहे. इथं लक्षात घ्या, पद्मभूषण असं दिलेलं आहे. ओके, पद्मभूषण. आता पद्मभूषण पुरस्कारामध्ये जर प्रश्नानुसार बघायला गेलं तर तुम्हाला इथं बरीच नावं पाहायला मिळतील. पद्मभूषण पुरस्कार, ठीक आहे. पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रामधून. आता या प्रश्नामध्ये ना थोडंसं कन्फ्युजन होते. कन्फ्युजन का होते? कारण इथं शब्दप्रयोग लय महत्त्वाचा आहे. शब्दप्रयोग कोणता आहे? तर शब्दप्रयोग आहे कला क्षेत्रातील. ओके, हे महत्त्वाचं आहे. ओके, कन्फ्यूज तुम्हाला कसं केलं? तुम्हाला पद्मभूषण पुरस्कार विजेता महाराष्ट्रीयन व्यक्तीच विचारलाय, पण क्षेत्र दिले पर्टिक्युलरली कलाभूषण पुरस्कार. कारण आता सांगतो बघा, पद्मभूषण पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील 2 व्यक्तींचा समावेश होतो. एक येतात मनोहर जोशी आणि दुसरे येतात पंकज उधास. ओके, पण आता विचारले कोणतं? कला क्षेत्रामधलं विचारले, कारण पंकज उधास हे कला क्षेत्राच्या संदर्भात येतात. मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि मनोहर जोशी यांना पद्मभूषण दिलाय, पण त्यांचं क्षेत्र जर बघितलं तर ते पब्लिक अफेअर येतं, सामाजिक सेवा याच्यामध्ये येतं ते. त्याच्यामुळं मनोहर जोशी हे उत्तर इथं असणार नाही, कारण तुम्हाला कला क्षेत्रामधलं विचारलं असल्यामुळं. अशोक सराफांना पद्मभूषण मिळालेलं नाही किंवा अश्विनी भिडे देशपांडे हे पण नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. ओके. आणि जर तुम्हाला असं विचारलं असतं पद्मभूषण पुरस्कार 2025 नुसार महाराष्ट्रातील पब्लिक अफेअर क्षेत्रातील कोणाला जाहीर झाला, तर उत्तर असतं तुमचं मनोहर जोशी. हे लक्षात असू द्या. याच्याशिवाय अशोक सराफ यांचं नाव तिथं का आहे बरं? अशोक सराफांना 2025चा पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण नाहीये. किंवा अश्विनी भिडे देशपांडे यांना पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण नाहीये. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्तीपैकी आणखी एक व्यक्ती येते, ती म्हणजे अरुंधती भट्टाचार्य. नाव लक्षात राहू द्या, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय. चित्रराम पवार पद्मश्री आहे. मारुती चितमपल्ली यांना सुद्धा पद्मश्री मिळालेलं आहे. तर ही अशी बरेचशी नावं आहेत तिथं की ज्याला तुम्ही फोकस करू शकता परीक्षेसाठी. हे महत्त्वाचं आहे. आय होप हा घटक क्लिअर झाला असेल. कलाक्षेत्र असल्यामुळं पंकज उधास हे तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, 2025च्या राष्ट्रीय बालिका दिवसाची थीम काय होती?
आता पहिला महत्त्वाचा मुद्दा, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो. कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे. आता तुम्हाला विचारले 2025च्या राष्ट्रीय बालिका दिवसाची थीम ती काय होती, तर सिंपल आहे. 2025ची होती एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर ब्राईट फ्युचर, ही त्याची काय होती, थीम होती. ही जी इन्व्हेस्ट इन गर्ल्स राईट्स, आवर लिडरशिप, आवर वेलबिंग, हे 2024ची थीम होती, त्याच्यामुळे तो महत्त्वाचा आहे. गर्ल्स ओपिनियन अबाउट हर फ्युचर 2023ची थीम होती. आणि शेवटच्या ऑप्शनमध्ये 2022ची थीम होती. परीक्षा लक्षात काय ठेवा, राष्ट्रीय बालिका दिवस, एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर अ ब्राईट फ्युचर. आणि राष्ट्रीय बालिका दिवस कधी असतो ना, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025मध्ये जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञाने सिंधू जल करार विवादावर कोणाच्या बाजूने निकाल दिलाय. म्हणजे जानेवारी 2025मध्ये जे वर्ल्ड बँकेनं नियुक्त केलेले जे तज्ज्ञ होते त्यांनी सिंधू जल करार विवादावर कोणाच्या बाजूने निकाल दिला. मग आता भारताच्या पाकिस्तानच्या का समान वाटप का संदर्भात दिला, का तटस्थ राहिले, असं मध्यस्थी किंवा मध्यस्थी करणार नाही कसं, तर इथं लक्षात ठेवा हा निकाल भारताच्या बाजूनं दिलेला आहे, भारताच्या बाजूनं निकाल दिलेला आहे. आता सिंधू जल करार कधी, सप्टेंबर म्हणजे 19 सप्टेंबर 1960ला सिंधू जल करार झाला होता. बरं, सिंधू जल करारानुसार भारत किती टक्के पाणी वापरतो, भारत फक्त 20% पाणी वापरतो. आणि त्या सिंधू नदीचं 80% पाणी पाकिस्तानला दिलं जात होतं. 1960 साली हा करार केला होता. लक्षात घ्या, इथं सुद्धा 50-50% नाही आहे, कारण पाकिस्तानला 80% पाणी दिलं जात होतं आणि भारत फक्त 20%. ओके. आणि आता तो सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती, हे लक्षात असू द्या. भारतानं काय केलंय, तर झेलम, चिनाब ह्या नद्यावर ना जलविद्युत प्रकल्प जागतिक बँकेनं असं उभारले गेलेत, त्याच्या रिलेटेड फक्त लक्षात ठेवा भारताच्या बाजूनं झालेला निकाल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली नाहीत. आता बेटी बचाव बेटी पढाव, बेटी बचाव बेटी पढाव MPSCला आता रिसेंटली झालेल्या परीक्षेत प्रश्न आला होता. तुम्हाला तारीख विचारली होती, तारीख माहीत असू द्या, 22 जानेवारी 2015. किती होती, 22/1/2015. बेटी बचाव बेटी पढाव 22 जानेवारी 2015. त्यानंतर वन पेन्शन, वन रँक वन पेन्शन हे 7 नोव्हेंबरमध्ये येते, नोव्हेंबर 2025मध्ये येते. ठीक आहे. याला जवळपास हे झालेलं आहे. मेक इन इंडिया, मेक इन इंडिया म्हटलं तर 25 सप्टेंबर 2014 पाठ असलं पाहिजे. मेक इन इंडियाची तारीख तुम्हाला पाठ असली पाहिजे, 25 सप्टेंबर 2014. परीक्षेला अजून याच्यावर असं तारखेवर ह्या प्रश्न विचारला नाही, परंतु मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर ह्या ज्या योजना सुरू केल्या ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण इम्पॉर्टंट. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014. आयुष्यमान भारत योजना ही 2018ची, सप्टेंबर 2018ची. याचा अर्थ ही योजना जी आयुष्यमान भारत योजना 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. पुढचा फॅक्च्युअल डाटा आहे, जागतिक बँकेच्या 2025मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारताचा आर्थिक वृद्धी दर किती सांगितले, 6.7%. सध्या लिहिलेली पुस्तके, त्याच्यावर एक प्रश्न आहे. प्रश्न विचारताना असं विचारलंय, खालीलपैकी कोणते पुस्तक अमिताभ कांत यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न बघा, पुस्तकावर खालीलपैकी कोणते पुस्तक अमिताभ कांत यांनी लिहिले आहे विचारले. ठीक आहे. आता पहिलं पुस्तक बघा जे चर्चेत होतं खूप, परीक्षेला अशा पुस्तकावर प्रश्न विचारला जातो, द वर्ल्ड आफ्टर गाझा. खूप चर्चेतलं पुस्तक आहे. पंकज मिश्रा, कोणाचं पुस्तक आहे, पंकज मिश्रा. अमिताभ कांत यांनी लिहिलेलं नाही आहे, पंकज मिश्रा यांनी लिहिलेलं आहे. द वर्ल्ड आफ्टर गाझा, पंकज मिश्रा. हाऊ इंडिया सील्ड MTG20, हे बरोबर आहे, हे अमिताभ कांत यांचं पुस्तक आहे. पार्लमेंट पॉवर्स फंक्शन अँड प्रिव्हिलेज, हे डॉक्टर KS चव्हाण यांचं पुस्तक आहे. कोणाचं, KS चव्हाण. पार्लमेंट पॉवर फंक्शन अँड प्रिव्हिलेज. ओके. आणि त्यानंतर द अनलिडिंग इन जज, हे आपले अटॉर्नी जनरल R व्यंकटरमण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, हाऊ इंडिया सील्ड MTG20. ओके, अमिताभ कांत. पुढचा प्रश्न आहे, मार्च 2024मध्ये डॅश डॅश यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार मार्च 2024मध्ये कोणी स्वीकारला, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे किशोर मकवाना. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्लीला. या आयोगाची स्थापना कधी झाली, 2004मध्ये झाली. हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे.
मग आता राहिलेला मुद्दा तुम्हाला, किशोर मकवाना हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कितवे अध्यक्ष आहेत? 7वे अध्यक्ष ठरलेत. कितवे? 7वे अध्यक्ष ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला कोण ठरली? माउंट एव्हरेस्ट ज्यांनी सर केला ते सर्वात वृद्ध महिला कोण ठरली? ज्योती रात्रे. हे नाव लक्षात ठेवा. कोणत्या राज्यातली आहे ज्योती रात्रे? तर ही आहे मध्य प्रदेश राज्यातली. वय आहे 55. कधी केलं? 19 मे 2024 रोजी शिखरावर पोहोचल्या होत्या. हे लक्षात असू द्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. 8848.86 मीटर एवढी उंची तुम्हाला या माउंट एव्हरेस्ट शिखराची पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आले? तर हे तुम्हाला लक्षात असू दे. याचं पर्याय क्रमांक येतं 4, मुंबईमध्ये. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीनं बोरवली कार्यालयाच्या छतावर सौर पॅनलद्वारे हा प्रयोग उभा केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातलं सर्वात मोठं विमानतळ कोणत्या देशात बांधले जाणार आहे? जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ, त्याची घोषणा झाली आहे, ते सगळं अपडेट चर्चेत आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे संयुक्त अरब अमिराती, UAE. अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्याला नाव आहे. जवळपास 260 दशलक्ष प्रवासी, 400 टर्मिनल गेट्स, 5 रनवे, असं जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ असणार आहे संयुक्त अरब अमिराती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर हे संमेलन पार पडलं होतं मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या ठिकाणी संमेलन पार पडलेलं होतं. ओके, 4थं राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन म्हणतो आपण ते. पुढचा प्रश्न आहे, जगातलं सगळ्यात मोठं हॉकी स्टेडियम कोणत्या देशामध्ये आहे? आणि सध्या तो चर्चेतला घटक होता बघा, हॉकी स्टेडियम. तर हे भारतामध्ये आहे. भारतामध्ये कुठं? ओडिशा राज्यामध्ये. ओडिशा राज्यामध्ये कुठं? रूरकेला. ओडिशामधलं रूरकेला. त्या हॉकी स्टेडियमचं नाव आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. ओके, कारण आता रिसेंटली जी MPSC मध्ये परीक्षा झाली होती त्यांनी ना जे क्रिकेटचे स्टेडियम आहेत ना ती कोणत्या राज्यामधली कोणती आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला होता रिसेंटली झालेल्या परीक्षेमध्ये. म्हणजे असे प्रश्न विचारायला लागले MPSC. तसं आता जगातलं सगळ्यात मोठं हॉकी स्टेडियम उभारण्यात आले भारतात, ओडिशामधल्या रूरकेला या ठिकाणी, आणि त्या स्टेडियमला नाव दिले बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. जवळपास 21,000 आसन क्षमता या स्टेडियमची आहे. हे महत्त्वाचं. पुढचा प्रश्न आहे, रेवंत रेड्डी तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री ठरले? आता रेवंत रेड्डी तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री ठरले असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री आहेत? के चंद्रशेखर राव पहिले होते, भारत राष्ट्र समिती 14 ते 23 मध्ये. तेलंगणा निर्माण झालं 2014ला, म्हणजे हे दुसरे मुख्यमंत्री असणार आहेत. लॉजिकली उत्तर दिलं याचं की के चंद्रशेखर राव जे भारत राष्ट्र समिती म्हणतो या पक्षाचे होते, तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांचा कार्यकाळ 2014 ते 2023 होता. तेलंगणा निर्माण झाला 2 जून 2014ला, म्हणजे आणि 7 डिसेंबर 2023 पासून रेवंत रेड्डी मुख्यमंत्री झाले, म्हणजे हे दुसरे मुख्यमंत्री आहेत लॉजिकली. पुढचा प्रश्न, मागेल त्याला शेततळे फळबाग योजनेस कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आले या योजनेला, मागेल त्याला शेततळे फळबाग योजनेस. ओके, का बरं असं नाव दिलं? कशासाठी नाव दिलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याच्या 350व्या वर्षापूर्तीनिमित्त असं नाव देण्यात आलेलं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असं त्याचं नाव आता तिथं झालेलं आहे, लक्षात ठेवू द्या. मागेल त्याला शेततळ असं म्हणत नाही, त्याच्याऐवजी फळबाग योजना ही ना याला छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असं नाव दिलं गेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरलेले लोकसभेतले पहिले खासदार कोण? की जे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरले होते, लोकसभेतले पहिले खासदार असं तुम्हाला विचारले. तर ते लाल दुहोमा आहेत, लाल दुहोमा. आता हे लाल दुहोमा कोण आहे? ते एक IPS अधिकारी आहेत, माजी IPS अधिकारी आहेत. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न, ISO प्रमाणपत्र मिळवणारं देशातलं पहिलं महिला पोलीस ठाणं कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके, देशातलं पहिलं महिला पोलीस ठाणं तर ते येतं मध्य प्रदेशमध्ये येतं, मध्य प्रदेशमध्ये. ओके, लक्षात असू द्या. मध्य प्रदेशमधलं भोपाळमधील महिला ठाण्याला ISO प्रमाणपत्र दिल्यामुळे ती न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, मोक्षाराय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
मोक्षा रॉय. त्याचं करेक्ट आन्सर बघा, चित्रपट, संगीत, क्रीडा आणि पर्यावरण. ओके, मोक्षा रॉय भारतीय वंशाची मुलगी आहे. ही म्हणजे लय मोठी नाही, 7 वर्ष वयाची मुलीला पर्यावरणाला मदत करण्यासाठी त्यांना ब्रिटिश पंतप्रधानाकडून पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ती पर्यावरणाच्या संदर्भात येते मोक्षा रॉय. फक्त लक्षात ठेवा. आणि भारतीय वंशाची 7 वर्षाची मुलगी आहे आणि ब्रिटिश पंतप्रधानाकडून पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार जो पर्यावरणाला मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल दिला. तर 7 वर्षाची मुलगी कशी प्रयत्न करते काय आय डोंट नो. ठीक आहे, फक्त ही न्यूज चर्चेमध्ये होती म्हणून मी प्रश्न इथं कव्हर केलाय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केलाय. त्याच्यामुळे न्यूज पवन कुमार चामलिंगची मग मागं न्यूज आली होती की 24 वर्ष सिक्कीमचे मुख्यमंत्री राहिले होते आणि ते त्यांचा विक्रम झाला. नवीन पटनायक जवळपास 23 वर्ष आहेत, ज्योती बसू पण 23 वर्ष आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पूर्व 2025 साठी. यामध्ये एकूण महत्त्वाचे 6 विषय आहेत: भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान. तर या कोर्समधला हे 6 विषय यामधले महत्त्वाचा घटक आपण या कोर्समध्ये कव्हर करतोय. फक्त गणित बुद्धिमत्तेचं 20 मार्क आहेत ना, ते सोडून जो 80 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून करण्यात येते. कालावधी 6 महिन्याचा आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल आणि याची फी सध्या डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. याची फी फक्त आहे 399 रुपये. 399 रुपयामध्ये तुम्ही हा सगळा घटक त्या ठिकाणी अभ्यासू शकता परीक्षेच्या दृष्टीनं. तर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ घ्या, कारण डिस्काउंट ऑफर ही थोड्याच कालावधीसाठी आहे. त्याच्यानंतर याची फी 499 रुपये होणार आहे. तर लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हे कुठं पाहायला मिळेल तर आपल्या अँड्रॉइड ॲपवर पाहायला मिळेल, एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार. आणि हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन